यापूर्वी आपण 7 गणित 3.3 मध्ये पाहिलेली आहेत. त्यातील आता 8वं गणित आपण आता पाहू. फाइंड 4 consecutive terms in AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. त्याने आपल्या ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे, assume that 4 consecutive terms are a minus d, a plus d and a plus 2d. हे 7व्या गणितात आपण पाहिलं होतं. ज्याप्रमाणे त्याने दिले त्याप्रमाणे आपण टर्म्स कन्सिडर करणार आहोत. त्या 4 consecutive terms of given AP are a minus d, a plus d and a plus 2d. 7व्या गणितात आपण पाहिलं होतं की याच टर्म्स आपण a plus d, a plus 2d and a plus 3d अशा सुद्धा घेऊ शकतो. बाय फर्स्ट कंडिशन आपल्याला त्या चारही टर्म्सची बेरीज 12 दिलेली आहे. आपण आता चारही टर्म्सची बेरीज ब्रॅकेटमध्ये घेतली. a मायनस डी प्लस a प्लस a प्लस d प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 12. खाली आपण ब्रॅकेट सॉल्व केले. a मायनस डी प्लस a प्लस a प्लस d प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 12. या ठिकाणी मायनस डी प्लस डी कॅन्सल झाला. a च्या टर्म्स जर आपण पाहिलं तर a प्लस a प्लस a प्लस a म्हणजे 4a तयार झाले आणि शेवटी राहिलेला 2d इज इक्वल टू 12. हे इक्वेशन आपण थोडं सोपं करू. याला 2 ने डिव्हाइड केलं. 2a प्लस d इज इक्वल टू 6 डिवाइडेड बाय 2, इक्वेशन नंबर 1. बाय सेकंड कंडिशन आपल्याला थर्ड आणि फोर्थ टर्मची बेरीज 14 दिली आहे. तिसरी टर्म आहे a प्लस डी आणि चौथी टर्म आहे a प्लस 2d, ज्याप्रमाणे आपण वरती कन्सिडर केलेलं आहे. त्यांची बेरीज घेतली आपण a प्लस डी, a प्लस 2d इज इक्वल टू 14. ब्रॅकेट सॉल्व केले, बेरीज केली. a प्लस a 2a तयार झाला, d प्लस 2d 3d तयार झाला इज इक्वल टू 12, इक्वेशन नंबर 2. जर इक्वेशन 1 आणि 2 मध्ये जर पाहिलं तर 2a सारखा आला. त्यांची चिन्हही समान आहेत, याचा अर्थ 2 इक्वेशनची आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागेल. इक्वेशन नंबर 1 मायनस 2. दोन्ही इक्वेशन्स आपण एकाखाली एक मांडली. सेकंड इक्वेशनचं प्रत्येक साइन आपण चेंज केलं. 2a ला 2a कॅन्सल झाला. डी मधून 3d सबट्रॅक्ट केल्यावर मायनस 2d आले आणि 6 मायनस 14 म्हणजे मायनस 8 आले. आपण दोन्ही साइडची साइन्स चेंज केली. देअरफॉर 2d इज इक्वल टू 8, d इज इक्वल टू 8 अपॉन 2, देअरफॉर d इज इक्वल टू 4. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. आपण ती व्हॅल्यू इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवली. 2a प्लस d इज इक्वल टू 6 हे पहिलं इक्वेशन होतं आपलं. d ची किंमत आपण 4 ठेवली. प्लस 4 पलीकडे गेल्यानंतर राईट साइडला मायनस झाले. 2a इज इक्वल टू 6 मायनस 4, 2a इज इक्वल टू 2, a इज इक्वल टू 2 अपॉन 2, a इज इक्वल टू 1. थोडक्यात आपल्याला a ची किंमत मिळाली, d ची पण किंमत मिळाली. आता आपण टर्म्स काढणार आहे. कन्सिडर केल्याप्रमाणे पहिली टर्म होती a मायनस डी 1 मायनस 4 म्हणजे मायनस 3. सेकंड टर्म आपण a कन्सिडर केली इज इक्वल टू 1. थर्ड टर्म a प्लस डी 1 प्लस 4 इज इक्वल टू 5. and last term a plus 2d 1 plus 2 into 4 1 plus 8 is equal to 9. Therefore 4 consecutive terms of given AP are minus 3 1 5 9. आता यातील शेवटचं गणित आपण पाहणार आहोत, 9वं गणित. If the 9th term of an AP is 0, then show that the 29th term is twice the 19th term. आपल्याला एका अरिथमेटिक प्रोग्रेशन मधली 9वी टर्म 0 दिलेली आहे. 29वी टर्म
ही 19व्या टर्मच्या दुप्पट आहे हे त्या कंडिशननुसार आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रत्येक अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 29वी टर्म 19व्या टर्मच्या डबल येणार नाही. इथं आपल्याला 9वी टर्म 0 दिली आहे, या कंडिशन नुसार हे प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे T9 इज इक्वल टू 0. वी नो दॅट Tn is equal to a plus n minus 1 into d. Therefore, T9 is equal to a plus n ची किंमत 9 minus 1 into d. T9 ची किंमत 0 दिलेली आहे. Therefore, 0 is equal to a plus 8d. 9तून 1 गेल्यावर 8 आले. Therefore, a plus 8d is equal to 0. इथं आपण a किंवा d ची किंमत काढत असतो. ए ची किंमत काढली तर डी च्या भाषेत किंवा डी काढली तर ए च्या भाषेत. थोडक्यात आपण खाली ए ची किंमत काढली, प्लस डी तिकडे गेल्यावरती -8d तयार झाला. अशी डी ची किंमत काढता येते, पण ए ची किंमत काढणं सोपं जातं. त्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं. या ठिकाणी सायमल्टेनियस तयार होत नाही, एकच इक्वेशन तयार होतं, त्यामुळे आपण ए ची किंमत काढली. आता आपल्याला 29वी टर्म काय येते ते पाहायचंय. T29 is equal to a plus 29 minus 1 into d. Therefore, T29 is equal to a plus 28d. या ठिकाणी आपण a ची किंमत जी आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये मिळाली होती ती त्या ठिकाणी ठेवली. Therefore, T29 is equal to -8d plus 28d. पलीकडच्या बाजूला उजव्या बाजूला हिशोब करा. -8d आणि +28d चिन्ह भिन्न आहे. भिन्न चिन्हांची वजाबाकी, मोठ्याचं चिन्ह प्लस येणार. 28d मधून 8d गेले, याचा अर्थ T29 आला 20d 20d. त्याला इक्वेशन नंबर 2 देऊ आपण. आता आपल्याला T19 काढायचा, 19वी टर्म काढायची आहे. T19 is equal to a plus 19 minus 1 into d. Therefore, T19 is equal to a plus 18d. पुन्हा एकदा आपण a ची किंमत ठेवली, -8d. हिशोब केला, T19 आला 10d. आपल्याला तर प्रूव्ह करायचंय की 29वी टर्म ही 19व्या टर्मच्या दुप्पट आहे. आपण 2 नी मल्टिप्लाय करू. दोन्ही साईडला 2 नी मल्टिप्लाय केलं, 2 into T19 is equal to 10 ला 2 नी मल्टिप्लाय केल्यावर 20d 20d आलं. त्याला इक्वेशन नंबर 3 दिला आपण. जर इक्वेशन नंबर 2 आणि 3 मध्ये पाहिलं तर त्यांच्या RHS सारख्या आहेत. RHS सारख्या आहेत म्हणजे LHS सारख्या असणार. Therefore, T29 is equal to 2 into T19. That is 29th term is twice the 19th term. या ठिकाणी आपला प्रॅक्टिस सेट 3.3 संपतोय. आता आपण पुढे प्रॅक्टिस सेट 3.4 कडे जाणार आहे, ज्याच्यामध्ये थिओरिटिकल प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पाहू. प्रॅक्टिस सेट 3.4 त्यातलं पहिलं गणित. ऑन 1st January 2016, Sanika decided to save ₹10, ₹11 on second day, ₹12 on third day. If she decides to save like this, then on 31st December 2016, what would be her total savings? आपल्याला या गणितात 1 जानेवारी 2016 ला सानिकानी 10 रुपयांची बचत थोडक्यात सेव्हिंग करायचं ठरवलं. दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये वगैरे वगैरे. असंच तिनं 31 डिसेंबर पर्यंत सेव्हिंग केलेलं आहे. तर तिचं एकूण सेव्हिंग्स, टोटल सेव्हिंग्स आपल्याला विचारलंय. आता या ठिकाणी एक सिक्वेन्स तयार होती, पण ती सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे आधी ठरवावं लागतं. आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं नाही. जरी असेल तर ते आधी प्रूव्ह करून घ्यायचं. जर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे असं दिलं तर प्रूव्ह करावं लागत नाही. सेव्हिंग्स ऑफ सानिका ऑन द फर्स्ट डे इज इक्वल टू ₹10. त्यानंतर ऑन द सेकंड डे, चुकून त्या ठिकाणी फर्स्ट झाले, ऑन सेकंड डे 11, थर्ड डे 12 and so on. That is 10, 11, 12 dash dash is a sequence. Here
द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज 1. ब्रॅकेटमध्ये आपण वजाबाकी करून घेतलीये. 11 मायनस 10 एकच येणार, 12 मायनस 11 एकच येणार. आता या ठिकाणी हा जो डिफरन्स आहे तो कॉन्स्टंट आला. देअरफॉर अबाव सिक्वेन्स इज एन एपी, म्हणजे पहिल्यांदा हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे हे आपण प्रूव्ह केलं. त्यामुळं ए फर्स्ट टर्म 10, डी कॉमन डिफरन्स 1. आता आपल्याला माहितीये, वी नो दॅट द इयर 2016 वॉज अ लीप इयर. 2016 हे लीप वर्ष होतं. In any leap year, total number of days is equal to 366. कोणत्याही नॉर्मल इयर मध्ये 365 दिवस असतात आणि लीप इयर मध्ये 366 असतात हे आपल्याला माहिती आहे. याचा अर्थ आपल्याला 366 दिवसांमधलं टोटल सेव्हिंग्ज काढायचं आहे. देअरफॉर एस 366 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता आपल्याला जो एसएनचा फॉर्म्युला माहित आहे त्यात आपण किमती भरणार. Now, Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. n ची किंमत 366, a ची किंमत 10 आणि d ची किंमत 1 आपण प्रत्येक ठिकाणी ठेवत गेलो. S 366 is equal to 366 upon 2 in bracket 2 into a ची किंमत 10, n ची किंमत 366 मायनस 1, d ची किंमत 1. पुढे आपण हिशोब केला. 366 अपॉन 2 याचा भागाकार आला 183. 10 ला 2 ने गुणल्यावरती 20, वजाबाकी 365 इंटू 1. 365 इंटू 1 365 राहणार. 20 प्लस 365 385 झाले. शेवट 183 इंटू 385 याचा गुणाकार आला 70,455. देअरफॉर टोटल सेव्हिंग्ज ऑफ सानिका इज इक्वल टू रुपीज 70,455. आता जेव्हा लेखी गणितांमध्ये आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन दिलेलं नसतं त्यावेळेस ते आधी ठरवून घ्यायचं आणि मगच पुढे गणित सोडवायचं. दुसरं गणित. A man borrows rupees 8,000 and agrees to repay with a total interest of rupees 1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by rupees 40. Find the amount of the first and last installment. एका माणसाने 8,000 रुपयांचं कर्ज घेतलं. त्यानं टोटल इंटरेस्ट 1,360 रुपये देण्याचं कबूल केलं, ऍग्री केलं. ते सुद्धा 12 महिन्यांमध्ये. आपल्याला पहिल्यांदा त्यांनी काढलेलं लोन आणि इंटरेस्ट याची बेरीज केली पाहिजे, म्हणजे टोटल अमाऊंट जे त्याला रिपे करायचं आहे ते आपल्याला कळेल. लोन अमाऊंट आहे 8,000 रुपये, इंटरेस्ट आहे 1,360. याचा अर्थ टोटल रिपेमेंट आलं 9,360. हे 9,360 रुपये त्याला 12 इन्स्टॉलमेंट्स मध्ये परत करायचे. याचा अर्थ नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट झाले 12. आता आपल्याला n is equal to 12 and S12 is equal to 9,360 हे माहित झालं. Each installment is 40 less than the preceding installment. याचा अर्थ प्रत्येक इन्स्टॉलमेंट हे मागच्या इन्स्टॉलमेंट पेक्षा 40 रुपयांनी कमी आहे. उदाहरणार्थ जर पहिलं इन्स्टॉलमेंट आपण 100 रुपये घेतलं तर पुढचं इन्स्टॉलमेंट असणार 60 रुपये, कारण 40 रुपयांनी कमी. त्याच्यामुळं डी ची किंमत मायनस मध्ये येते, कारण आपण कॉमन डिफरन्स काढताना पुढच्या संख्येतून मागची संख्या थोडक्यात T2 मायनस T1 करत असतो. त्यामुळं त्या 40चं साईन येणार मायनस. जर पुढचं इन्स्टॉलमेंट मोठं असतं तर ते प्लस आलं असतं. आपल्याला एन माहित आहे, एसएन माहित आहे, डी माहिती आहे. याच्यावरून आपण ए ची किंमत काढू शकतो. वी नो दॅट
Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus n minus 1 into d. या ठिकाणी Sn याचा अर्थ S12 कारण n ची किंमत 12, पुढे n ची किंमत 12 12 upon 2 in bracket 2a plus n ची किंमत पुन्हा 12 आली minus 1 d ची किंमत minus 40. S12 आहे 9360. 12 ला 2 नी भागल्यावर येणार 6 in bracket 2a plus 12 minus 1 means 11 into minus 40. पुढे आपण हिशोब केलाय. उजव्या बाजूला 6 नी मल्टिप्लाय केलं होतं, अलीकडे आपण ते डिव्हाइड केलं. 9360 upon 6 is equal to 2a आणि 11 आणि minus 40 म्हणजे minus 40 याचा गुणाकार आला minus 440. अलीकडे भागाकार आला 1560 is equal to 2a minus 440. 440 हे उजव्या बाजूला मायनस आहे, डाव्या बाजूला ते प्लस होणार. यामुळं 2a ची किंमत 2000, a इज इक्वल टू 1000 भागाकार केल्यावर. a याचा अर्थ फर्स्ट टर्म म्हणजेच फर्स्ट इन्स्टॉलमेंट. देअरफॉर द फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज ₹1000. इथपर्यंत गणित एकाच पद्धतीनं जातं. इथून पुढे 2 प्रकार गणित करता येतं, दोन्ही प्रकार आपण दाखवलेले आहेत. तो पहिला प्रकार सोपा आहे. आपल्याला लास्ट इन्स्टॉलमेंट काढायची, याचा अर्थ टीएन ची किंमत काढायची. आपण डायरेक्ट टीएन च्या फॉर्म्युल्याकडे जाणार. या ठिकाणी टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. त्यात किमती भरल्या आपण. टीएन इज इक्वल टू ए ची किंमत 1000, एन ची किंमत 12 आणि डी ची किंमत -40. पुढे आपण हिशोब करत चाललोय. Tn is equal to 1000 plus 11 into -40. परत दोघांचा गुणाकार -440 वजाबाकी करा. Tn is equal to 560. हा सोपा प्रकार आहे. तरी गणित दुसऱ्या प्रकारे करता येतं. Sn चा आपण आणखी एक फॉर्म्युला पाहिला होता. Sn is equal to n upon 2 in bracket T1 plus Tm. आपल्याला फर्स्ट टर्म माहिती आहे, लास्ट टर्म काढायची. Sn ची किंमत 9360. 12 upon 2 T1 म्हणजेच a 1000 प्लस Tm. पुढे हिशोब करत जावा. 12 ला 2 नी भागल्यावर 6. 6 आणि उजव्या साईडला गुणलेलं आहे, अलीकडे भागायचं. पुन्हा एकदा 1560 येणार. पलीकडे 1000 प्लस आहेत, ते LHS ला आल्यावरती मायनस होतील. अँड देअरफॉर Tn इज इक्वल टू 560. That is the last installment is 560. दोन्ही उत्तर आपल्याला मिळाली. फर्स्ट इन्स्टॉलमेंट ₹1000, लास्ट इन्स्टॉलमेंट ₹560. यात आणखी 4 गणितं राहतात, ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू.